स्वामी सेवेकरी म्हणतात, मी स्वामींच्या सेवेत आलो आणि माझी संकटे, अडचणी, दुःख वाढली. तर असे का होते? याचं उत्तर या व्हिडिओमध्ये दिले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार स्वामी भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनलला आजच सबस्क्राईब करा. चला स्वामींना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठे असले तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपला हात जर धरला तर ते कधीच सोडत नाहीत. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करत असतात व नंतर आपल्या उंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर ते आधी तुमचे जे भोग आहेत त्यांना तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग तो जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून स्वीकार करतात. म्हणून आयुष्यात कितीही कसलीही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडवा असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद द्या, इतकं स्वामींना सांगा. ते भक्त वत्सल्य आहेत. सोडो म्हणाल तर ते कर्म पुढे ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतं, एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवरती गाठ पूर्णपणे काढत नाही तोपर्यंत तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंधच नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, एवढंच एक मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामी सारायांच्या चरणी मागावे. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र आहे. स्वामी हा शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोकं ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे हात खरी जाणीव होते. स्वामी प्रत्येक क्षणात आपल्या सोबत आहे. फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक त्यांच्या कृपेने आपली योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा. केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आले की समजते स्वामी लीला आघात आहे. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. धन्यवाद.